जय शिवराय मित्रांनो. तर आज वार शुक्रवार, आज 23 जानेवारी तारीख आहे. तुम्ही सर्वांनी काल एक परिपत्रक आलं होतं ते बघितलं होतं. काल मुंबईचं एक परिपत्रक व्हायरल झालं होतं सगळीकडं की मुंबईच्या जागा वाढ झालेल्या आहेत. तर 1062 1065 काहीतरी जागा वाढ झालेल्या आहेत. भरपूर जागा वाढल्या आहेत. त्याच्यामध्ये ओपन झालं, बाकीच्या कास्टच्या सर्व कास्टच्या जागा वाढलेल्या आहेत. मग त्याच्यामुळं आता भरपूर विद्यार्थ्यांना मुंबईला ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचा फायदा होणार आहे. पण काही जणांचं आता असं भरपूर टेन्शनमध्ये आहेत मुलं, कारण की भरपूर जणांनी डेट जेव्हा वाढली होती फॉर्मची त्या टायमिंगला मुंबईला भरलेले फॉर्म सोडून ते फॉर्म कॅन्सल करून परत रिटर्न पुणे सिटीला फॉर्म भरले होते. अशा विद्यार्थ्यांनी, कारण की तिथं फॉर्म जास्त आले होते. पण हे दरवर्षीच आहे मित्रांनो. तर मुंबईला जागावाढी होतच असती. त्याच्यानंतर आता जरी जागा वाढल्या नसत्या तरी ते पुढं एंडला जाऊन रिझल्ट लागण्याच्या टायमिंगला पण जागा वाढ झाल्या तरी त्याच्यात पण पाठीमागचे राहिलेले वेटिंगचे मुलं घेतातच. त्याच्यामुळे जागा वाढ ही फिक्सच होती. आणि तसंच आता भरपूर विद्यार्थी टेन्शनमध्ये आलेत की आता मुंबईच्या जागा वाढल्या, मग आम्ही तिकडून येऊन इकडे फॉर्म भरला त्याच्यामुळे लॉस होईल. आज काय नाही मित्रांनो, पुण्याच्या पण जागा वाढण्याची शक्यता आहे भरपूर. बाकीच्या पण 2-3 जिल्ह्याच्या जागा आणखीन वाढतील. मुंबईच्या जागा परिपत्रक पाठीमागं पण आलं होतं पण ते त्या टायमिंगला जागा वाढ झाली नव्हती, आता झालेली आहे. त्याच्यामुळे बाकीच्यांनी पण टेन्शन घेऊ नका, कारण पुणे सिटीच्या पण जागा वाढण्याचे भरपूर चान्स आहेत. आणि आता मुंबईच्या जागा वाढल्यात ह्याचा भरपूर विद्यार्थ्यांना फायदा असा होणार आहे की 1062 जागा म्हणजे तेवढ्या जागा वाढणं म्हणजे जवळपास 2-3 मार्कांना मेरिट खाली येणार. 2-3 काय काय वेळेस 4-5 मार्कांना पण मेरिट खाली येऊ शकतं. कारण की एवढ्या जागा वाढल्या म्हणजे कॉम्पिटिशन पण आहे त्या लेवलला. पण जागा वाढल्याच्या नंतर ते मेरिट कमी येतं, कारण की विद्यार्थी पण भरपूर उचलले जातात. कारण की आपलं ग्राउंडवरून लेखीला घेण्याचं एकाच 10 मेरिटचं प्रमाण आहे आपलं. तर ग्राउंडला जर पहिले पोरं असतील जेवढे होणार आहेत त्याच्यात आता 1062 जागा म्हणजे जवळपास 10,600च्या आसपास मुलं आणखीन लेखीसाठी क्वालिफाय होणार आहेत. ज्यांचं मेरिट ग्राउंड कमी आहे त्यांचं मेरिटमध्ये बसण्याचे चान्सेस भरपूर वाढलेत. त्याच्यामुळे इथून पुढं पण तुम्ही ग्राउंड केलं ना तर व्यवस्थित होईल. ज्याचं ग्राउंड 28, 30, 32 आहे त्यांनासुद्धा भरपूर चान्स आहे मित्रांनो. कारण की अजून मुंबईचं ग्राउंड व्हायला भरपूर टाईम जाणार आहे. तुम्हाला पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपलं मुंबईचं ग्राउंड लेटच होणार आहे, कारण की बाकीच्या जिल्ह्याचं ग्राउंड झाल्याशिवाय मुंबईचं ग्राउंड होत नाही. आणि ह्याचा फायदा भरपूर विद्यार्थ्यांना होणार आहे. त्याच्यामुळं आता जरी तुम्ही सुरुवात केली ना मित्रांनो तर इथून पण भरपूर तुमचं ग्राउंड कव्हर होऊ शकतं. कारण पहिलं ग्राउंड केलेलंच असतं आपण, आणि थोडंफार 1-2 महिने रुटीनमध्ये आल्याच्या नंतर ग्राउंडमध्ये भरपूर फरक पडतो. त्याच्यामुळे तुम्ही आता पण केलेलं नसेल सुरुवात तर व्यवस्थित चालू करा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड चालू आहे त्यांनी आता अभ्यासावर फोकस करा, कारण की ग्राउंड झाल्याच्या नंतर लेखीला जास्त टाईम भेटणार नाही ह्यावेळेस. त्याच्यामुळे ग्राउंड करत करत लेखीवर पण भर द्या तुम्ही. कारण की ग्राउंड झालं नाही तर ग्राउंडला मार्क 40, 42, 45, 48 पण मार्क, 50 पैकी 50 मार्क घेणारे पण विद्यार्थी आहेत. पण त्याच्यानंतर लेखीला त्यांचे मार्क खूप कमी येतात. खूप कमी, जवळपास 100 पैकी 50 मार्क, 60 मार्क, 70 मार्क, ह्याचा काहीच उपयोग होत नाही मित्रांनो. कारण की एवढं तुम्ही ग्राउंड करणार, 2-2 टाईम ग्राउंड करणार, 6 महिने ग्राउंड केलेलं असतं. एवढी मेहनत केलेली सगळी थोड्या ह्याच्यामुळं वाया जाते. त्याच्यामुळं आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यास जर प्रॉपर ठेवला त्याच्यासोबत तर तुमचा चांगला स्कोर येईल. सेफ स्कोर जर विचार करायचा म्हणलं तर भरपूर म्हणलं तर ग्राउंडला 30-40 प्लस जरी मार्क घेतले आणि इकडं 80-85 प्लस मार्क घेतले ना तरी तुमचा स्कोर सेफ आहे मित्रांनो. त्याच्यामुळं लेखीचा अभ्यास ग्राउंडसोबत पॅरललमध्ये चालू ठेवा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड कमी आहे ना त्यांनी थोडासा भर द्या. जास्त ग्राउंड आता लास्टच्या टायमात पण जास्त हार्ड वर्कआउट करणं पण चुकीचं आहे, कारण की त्यांना इंजुरी होण्याचे चान्सेस भरपूर असतात. ज्यांचं ग्राउंड पहिल्यापासूनच रुटीनमध्ये आहे, 3-4 महिने 6 महिने ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे, जे कंटिन्यू ग्राउंड करतात त्यांच्यासाठी ठीक आहे बाबा. 2 टाईम केलं, जो इव्हेंट वीक आहे तो संध्याकाळी केला, सकाळच्या रुटीनमध्ये प्रॉपर ग्राउंड केलं, त्यांचा फायदा आहे. पण जर अचानक आता उठून जर 2 टाईम करायला लागला तुम्ही तर इंजुरी होण्याचे चान्स आहेत भरपूर. त्याच्यामुळं तुम्ही ते करू नका मित्रांनो. व्यवस्थित ग्राउंड करा 2 टाईम, जमलं तर एकच टाईम करा आणि अभ्यासावर भर द्या. कारण की आता 1 टाईम जरी केलं तरी सफिशियंट आहे ग्राउंड. आता इथून पुढं उन्हाळा चालू होतं आहे त्याच्यामुळं ग्राउंड सकाळी केलेलंच बेटर आहे, कारण उन्हाचा भरपूर त्रास होतो, बॉडी डिहायड्रेट होती. त्याच्यामुळं आता तुम्ही ग्राउंड 1 टाईमच ठेवा आणि अभ्यास चालू ठेवा प्रॉपर. आणि जागा वाढ झाली तर ह्याचा फायदा करून घ्या मित्रांनो. कारण की पुढची भरती किती येईल काय येईल कुणी सांगू शकत नाही. कारण की 2-3 वर्ष सलग 17,000, 15,000, 16,000 अशा भरत्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे पुढचा काय गॅरंटी नाही. जे काय ते ह्याच चान्समध्ये करून घ्या. स्वतःचं भलं करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कारण की आता जर वेळ घालवला ह्या 2 महिन्यात तर पुढं चान्स खूप कमी आहेत मित्रांनो. ह्या 2 महिन्यात जर तुम्ही मेहनत घेतली ना तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. त्याच्यानंतर अजून म्हणलं तर पेमेंट वाढ होणार आहे. आता पुढचा आठवडा येताना लागू होणार आहे, त्याच्यात पण भरपूर पेमेंट वाढणार आहेत, त्याचा पण फायदा तुम्हाला होईल. त्याच्यामुळे म्हणतोय मी अभ्यास आता चालू करा. चांगली पेमेंट आहे, चांगल्या जागा आहेत. त्याच्यामुळे आता जर सिलेक्ट झालं तर तुमची लाईफ सेट होऊन जाईल. आणि हे जर 2 महिने वाया घालवले तर पुढचे अजून 2 वर्ष असेच जाणार आहेत. कारण की इलेक्शन नाही झालेलं, आता इलेक्शन झाले, बाकीचं पुढं लवकर इलेक्शन आहे, त्याच्यामुळे जागा पण भरपूर निघतील ह्याची काही गॅरंटी नाही. आणि जागा पण तेवढ्या असायला पाहिजेत. आता निघाला त्याचा फायदा करून घ्या. व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित ग्राउंड करा आणि इंजुरी होणार नाही ह्याची पण जरा काळजी घ्या तुम्ही.
आणि डाएट मेंटेन ठेवा. महत्त्वाचं डाएट आहे. ग्राउंड करता एवढं ग्राउंड केल्यानंतर बॉडी थकती, त्याच्यामुळं शरीराला बॉडीला प्रोटीनची गरज आहे, इनटेक लागतो. त्याच्यामुळं काय घेत असलं तर प्रोटीन घ्या, नाहीतर आपला गावठी डाएट असतो तो पण घेतला तर चालेल. आणि प्रॉपर ग्राउंड आणि अभ्यास करा, म्हणजे तुमचं ह्या भरतीत 100% काम होऊन जाईल मित्रांनो. आणि स्वतःचं केलेलं जे ग्राउंड आहे, स्वतः आपण मेहनत घेतो त्याच्यावर विश्वास ठेवायला शिका. कारण की भरपूर जणांचं होतं, अरे माझं होईल का नाही, काय होईल, असा विचार करणं बंद करा. कारण की स्वतःचं केलेली मेहनत त्याच्यावर जर विश्वास असेल ना मित्रांनो, तर 100% तुमचं सिलेक्शन होणार आहे. काय जणांचं मेहनत असून पण स्वतःवर डाऊट घेते, त्याच्यामुळं जेवढं ग्राउंड पडणार आहे, जेवढं लेखी पडणार आहे ते पण पडत नाही. त्याच्यामुळं स्वतःचा लॉस स्वतः करून घेऊ नका. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. आपण करतोय ह्याचं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणारच आहे. आपण एवढी मेहनत केली, ह्याचं फळ आपल्याला भेटणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि आपलं सातत्यानं चालू ठेवा. 2 महिन्यात सर्व काय प्रोसेस चालू होईल. मुंबईचं पण ग्राउंड चालू होईल. प्रॉपरमध्ये ग्राउंड आणि अभ्यास चालू ठेवा, तुमचं काम 100% होणार. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.